आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते चॅपिंगो विद्यापीठात स्वातंत्र्यसेनानी डॉक्टर पांडुरंग खानखोजे यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण. जगातल्या सर्वाधिक श्रेष्ठ 5 अर्थव्यवस्थांमध्ये भारत 5व्या स्थानावर. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती. भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक असलेल्या पद्म पुरस्कार 2023 साठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर. आणि US ओपन टेनिस स्पर्धेतून सेरेना विल्यम्स बाद. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते मेक्सिकोतल्या चॅपिंगो विद्यापीठात स्वातंत्र्यसेनानी डॉक्टर पांडुरंग खानखोजे यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. ओम बिर्ला यांच्या नेतृत्वातील भारतीय शिष्टमंडळ सध्या मेक्सिकोच्या दौऱ्यावर आहे. डॉक्टर पांडुरंग खानखोजे हे एक धाडसी भारतीय क्रांतिकारक, विद्वान, कृषीशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. गदर पक्षाच्या संस्थापक जनकांपैकी एक होते, असं बिर्ला यावेळी म्हणाले. बिर्ला यांनी लॅटिन अमेरिकेतलं सगळ्यात जुनं कृषी विद्यापीठ असणाऱ्या चॅपिंगो विद्यापीठाला भेट दिली. त्यानंतर मेक्सिको संसदेचे अध्यक्ष सॅन्टियागो क्रिल यांची बिर्ला यांनी भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी व्यापक होती. ध्येय गाठण्यासाठी अल्प साधनसामुग्री असतानाही कुशल सैन्याच्या माध्यमातून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि आपल्याला वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ देश दिला असल्याचं मत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केलं. पुण्यातल्या आंबेगाव इथं उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाला त्यांनी काल भेट दिली आणि शिवसृष्टी प्रकल्पातल्या शस्त्रांची पाहणी केली. शिवाजी महाराज आणि मराठी साम्राज्याशी माझं भावनिक नातं असल्याचं सिंधिया म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाचा ध्वज बदलला, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरली आहे, असं त्यांनी सांगितलं. बाबासाहेब पुरंदरे यांनी कायम शिवाजी महाराजांचा अभ्यास करून सामान्यांना वैचारिकतेच्या पातळीवर नेलं. शिवसृष्टी हा त्यांचा प्रकल्प असून त्याला हवी ती मदत करण्याचं आश्वासन ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिलं. केंद्र सरकारच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना 60 दिवसांची विशेष रजा मिळणार आहे. मुलाच्या जन्मानंतर किंवा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्यास ही रजा लगेच दिली जाईल. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं काल यासंदर्भात आदेश जारी केला. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं सांगितलं की जन्मापूर्वी किंवा जन्मानंतर लगेचच मुलाच्या मृत्यूची मानसिक वेदना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयानं म्हटलं आहे की अशा प्रकरणांचे आईच्या जीवनावर दूरगामी परिणाम होतात. मंत्रालयाच्या आदेशात असं म्हटलं आहे की जर बाळाचा जन्म झाल्यानंतर लगेच किंवा 28 दिवसांच्या आत मृत्यू झाला तर आई विशेष प्रसूती रजेसाठी पात्र असेल. 28 आठवड्यानंतर बाळाचा गर्भात मृत्यू झाला तरी आईला ही विशेष रजा मिळेल. मंत्रालयाच्या आदेशात असंही म्हटलं आहे की केंद्र सरकारच्या त्या महिला कर्मचाऱ्यांनाच विशेष प्रसूती रजा मिळेल ज्यांना 2 पेक्षा कमी जिवंत मुले आहेत किंवा प्रसूती अधिकृत रुग्णालयात झाली आहे. भारतानं ग्रेट ब्रिटनला मागे टाकत जगातल्या 5व्या मोठ्या अर्थव्यवस्थेत आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं आहे. एका ट्विटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार भारतानं यावर्षी वार्षिक आधारावर ग्रेट ब्रिटनला मागे टाकत 11व्या स्थानावरून 5व्या स्थानावर झेप घेतली आहे. यामुळे भारत आता अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीच्या मागे आहे. एका दशकापूर्वी भारत सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये 11व्या क्रमांकावर होता तर ग्रेट ब्रिटन 5व्या क्रमांकावर होता, असंही सीतारामन म्हणाल्या. सुधारणा करा, कृती करा आणि परिवर्तन करा या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्राला अनुसरून नवभारत यशाची नवी पाने लिहित आहे, असं प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी केलं. देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे, असंही ते म्हणाले. श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे काल रात्री बँकॉकहून कोलंबोला पोहोचले. श्रीलंकेच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते, अशी माहिती वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिली आहे. राजपक्षे माजी राष्ट्रपतींसाठीच्या सरकारी निवासस्थानात राहणार आहेत. श्रीलंकेतल्या अभूतपूर्व आर्थिक संकटामुळे जनतेनं सरकारविरोधी निदर्शनं करत राष्ट्रपती भवनात घुसखोरी केली होती. त्यानंतर गोटाबाया यांनी देश सोडला होता आणि आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता.
सर्वोच्च न्यायालयानं गेल्या 4 दिवसात विविध प्रकारचे 1293 खटले निकालात काढले आहेत, अशी माहिती भारताचे सरन्यायाधीश उदय लळित यांनी दिली. यापैकी 106 नियमित खटले तर 440 हस्तांतरित याचिका होत्या, असं त्यांनी सांगितलं. भारतीय बार कौन्सिलनं सरन्यायाधीश लळित यांचा सत्कार केला, त्याप्रसंगी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालय जास्तीत जास्त खटल्यांचा निकाल लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा संदेश देशभरातल्या वकिलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोरोना विरुद्धचा लढा बळकट करूया. चला, पुढाकारानं घ्या खबरदारीसाठी लसमात्रा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 जुलैपासून 75 दिवस सर्व लसीकरण केंद्रांवर अगदी विनामूल्य खबरदारीची लसमात्रा. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांना ट्विट संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. 1959 मध्ये जन्मलेले न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांची 13 मे 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याआधी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून LLB पदवी आणि अमेरिकेच्या हार्वर्ड लॉ स्कूल इथून LLM आणि न्यायशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आहे. ब्रिटनचे मावळते प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांची जागा लवकरच माजी चान्सलर ऋषी सुनक आणि परराष्ट्र सचिव लिझ ट्रूस या दोघांपैकी एक जण घेतील. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या टप्प्यात सुरू झालेली यासाठीची मतदान प्रक्रिया काल संध्याकाळी संपली. अंदाजे 1,60,000 मतदारांनी या दरम्यान मतदान केलं. नव्या नेत्यांची निवड करण्यासाठी सदस्यांनी मतदान केल्यानं आता सर्वांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून 8 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 213 कोटी 9 लाखाच्या वर गेली आहे. आतापर्यंत 16 कोटी 26 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची मात्रा घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून 20,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17 कोटी 60 लाखाच्या वर गेली आहे. भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कार 2023 साठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पद्म पुरस्कारासाठीचे नामांकन आणि शिफारसी केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवरूनच स्वीकारल्या जातील, असं गृह मंत्रालयानं कळवलं आहे. पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनी हे पुरस्कार प्रदान केले जातील. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं यावर्षी 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट या कालावधीत 1,97,00,000 करदात्यांना सुमारे 1,14,000 कोटी रुपयांहून अधिक कर परतावा केला आहे. 1,96,00,000 प्रकरणांमध्ये सुमारे 61,252 कोटींहून अधिक रक्कम तर 1,46,000हून अधिक प्रकरणात 53,000 कोटींहून अधिक कॉर्पोरेट कर परतावा देण्यात आल्याचं ट्विट आयकर विभागानं केलं आहे. सेरेना विल्यम्स US ओपन टेनिस स्पर्धेतून बाहेर पडली आहे. तिसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या आयला टॉमल्यानोविचने सेरेनाचा 7-5, 6-7, 6-1 असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर सेरेनाने शानदार पुनरागमन करत दुसरा सेट जिंकला, परंतु टॉमल्यानोविचने निर्णायक सेटमध्ये एकतर्फी विजय नोंदवत पुढील फेरीत प्रवेश केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते चॅपिंगो विद्यापीठात स्वातंत्र्यसेनानी डॉ. पांडुरंग खानखोजे यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण. जगातल्या सर्वाधिक श्रेष्ठ 5 अर्थव्यवस्थांमध्ये भारत 5व्या स्थानावर. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती. भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक असलेल्या पद्म पुरस्कार 2023 साठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर. आणि US ओपन टेनिस स्पर्धेतून सेरेना विल्यम्स बाद. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.